आपण मनाशी कितीही ठरवलं घरात सगळ्यांनी सगळ्याच प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत तरीसुद्धा ते खातीलच असं नाही आहे ना. आणि दरवेळेला नेहमी वेगळं वेगळं काय बनवायचं हा सुद्धा एक प्रश्नच असतो. काल अगदी साधी सोपी मिक्स व्हेजची भाजी बनवली होती, पण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या टाकण्याचा प्रयत्न केला होता. गाजर, बीन्स, फ्लावर, मटर अशा सगळ्या भाज्या होत्या. तरीसुद्धा त्यातली भाजी उरलीच होती. मग काय रात्री शेवटी मला असा जुगाड करावाच लागला जेवणासाठी. त्याच भाजीमध्ये मी शिजवलेला भात छान असा परतवून घेतला होता आणि इथे आपला व्हेज फ्राईड राईस तयार झाला होता. सोबतच मी ऑमलेट बनवण्याची तयारी केली होती. 3 अंडी सर्वात आधी फोडून घेतली आणि छान अशी फेटून घेतली. त्याच्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा, बारीक कापलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ एवढंच काय ते साहित्य टाकलं आणि पुन्हा छान फेटून घेतलं. पॅन गरम करायला ठेवलंच होतं. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि फेटलेलं अंड्याचं सर्व मिश्रण अशा पद्धतीने छान पसरवून घेतलं. एक बाजू छान अशी खरपूस भाजून घेतली आणि नंतर अलटी-पलटी करून दोन्ही साईडने छान असं शेकून घेतलं, तर इथे आपलं ऑमलेट तयार झालं होतं. रोज-रोज दोन्ही टाईम पोळी भाजी खाऊन कधी-कधी कंटाळा येतो, म्हणून काल असंच वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि असा जुगाड अधूनमधून कधीतरी करावाच लागतो नाही का? तर आहे ना, इथे जेवणाचं ताट तयार करून घेतच आहे. गरमागरम भात प्लेटमध्ये वाढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपलं ऑमलेटसुद्धा घेतलेलं आहे मी वाढून. तर मंडळी, तुम्हाला मेनू कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण असा कधी जुगाड करता की नाही ते सुद्धा नक्की सांगा. पोळी भाजी सोडून असं काहीतरी वेगळं खायला बनवलं की सगळे मात्र आवडीने जेवतात. तुम्ही पण या जेवायला आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.